नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 3.1 कोरोमंडल फिशर या कवितेचं वॉर्मिंग अप. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला चिटचॅटमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण बघूया. व्हॉट टाईम डू यू गेट अप इन द मॉर्निंग, म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेस सकाळी उठता. देन व्हॉट टाईम डू यू गो टू बेड. वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज. What adventure do you like? बोटिंग, ट्रेकिंग, स्क्युबा ड्रायव्हिंग, माउंटेनरिंग और समथिंग एल्स. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एकंदरीत 5 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे आपण कशा प्रकारे लिहू शकू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो बघा. आपल्याला विचारलं आहे व्हॉट टाईम डू यू गेट अप इन द मॉर्निंग, म्हणजे तुम्ही सकाळी कुठल्या वेळेला उठता किंवा कोणत्या वेळेला उठता. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 AM, म्हणजे मी पहाटे 5 वाजता आहे काय करते, सकाळी झोपेतून उठते. व्हॉट टाईम डू यू गो टू बेड. आता गो टू बेड म्हणजे काय की तुम्ही किती वाजता रात्री झोपता. आय गो टू बेड ॲट 10 PM, म्हणजे रात्री 10 वाजता मी काय करते, झोपी जाते. नेक्स्ट बघा, डू यू स्पेंड युअर हॉलिडेज. नेक्स्ट वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज. नेक्स्ट आपलं आहे आन्सर, याचं लिहू शकतो. आय स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय ग्रँडपॅरेंट्स विलेज. See the next question. What adventures do you like? Boating, trekking, scuba driving, mountaineering or something else. म्हणजे तुम्हाला यापैकी काय आवडतं. मीन्स ॲडव्हेंचरस जे आहे ते काय आवडतं यापैकी. ते बोटिंग, ट्रेकिंग आपल्या काही ऑप्शन दिले आहे. आपण कुठलेही 2 किंवा 3 किंवा जास्तसुद्धा आपण किंवा या व्यतिरिक्तसुद्धा आपण याचं उत्तर लिहू शकतो बघा. आय लाईक आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आवडतं ते आपल्याला लिहायचं आहे. इथे दिलेल्यापैकी लिहा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही आवडत असेल ते सुद्धा तुम्ही लिहू शकता बघा. आय लाईक बोटिंग अँड स्कुबा डायव्हिंग व्हेरी मच. नेक्स्ट बघा, सी द लास्ट क्वेश्चन. आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. व्हॉट वुड यू लाईक टू डू, म्हणजे तुमचं शिक्षण संपल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात काम करायला आवडेल का आणि काय काम करायला आवडेल बघा. आफ्टर आय फिनिश माय एज्युकेशन आय वुड लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. हो, माझं शिक्षण संपल्यानंतर मला निसर्गाच्या सानिध्यात काम करायला आवडेल. आय वुड लाईक टू वर्क टू सेव्ह द प्लांट्स फ्रॉम पोल्युशन, म्हणजे मला झाडं जे आहे त्यांना प्रदूषणापासून वाचवायला आवडेल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे 5 प्रश्न दिले होते, त्याची उत्तरे आपण बघितली. आता वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपल्याला नेक्स्ट इथे दिलं आहे एक्सपांडिंग होरायझन, म्हणजे तुमचं जे होरायझन आहे, क्षितिज जे आहे ते आपल्याला एक्सपांड करायचं. आता क्षितिज एक्सपांड करायचं आहे म्हणजे नेमकं काय, तर ते आपण ॲक्टिव्हिटी थ्रू इथे जाणून घेऊया बघा. राईट ॲज मेनी वर्ड ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला काही जे शब्द दिले आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जितके जास्त शब्द लिहिता येईल तेवढे आपल्याला लिहायचे आहे. यू शूड हॅव ॲटलिस्ट 20 वर्ड ईच, आणि प्रत्येकी तुम्हाला 20 शब्द कमीत कमी, ठीक आहे, ॲटलिस्ट दिलं आहे, कमीत कमी तुम्हाला 20 शब्द लिहायचे आहे. यू मे रेफर टू युअर जॉग्रफी टेक्स्टबुक ऑर अदर सोर्सेस फॉर द पर्पज, आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही रेफरन्स म्हणून जॉग्रफी टेक्स्टबुक जे आहे तुमचं भूगोलाचं पुस्तक अभ्यासू शकता किंवा अदर सोर्सेससुद्धा अभ्यासू शकता. देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड और आयटम फॉर द वन यू हॅव रिटन, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश शब्द किंवा आयटम जे आहे ते तुम्ही जे काय लिहिलं आहे त्यासाठी तुम्हाला शोधायचे आहे. ठीक आहे, तर चला मग आपण ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला कुठलेही 4 शब्द दिले आहेत ते आपण जाणून घेऊया, ज्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळे शब्द लिहायचे. ठीक आहे, तर पहिला शब्द इथे आहे सी, सेकंड दिलं आहे विंड, नेक्स्ट आहे लँड अँड स्काय. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, या शब्दांशी रिलेटेड आपल्याला जितके शब्द आठवतात, जितके शब्द आपण लिहू शकतो तेवढे आपल्याला लिहायचे आहेत. चला तर मग आपण याशी रिलेटेड कुठले कुठले शब्द लिहू शकतो ते पाहूया. आता आपला पहिला शब्द आहे ते सी. ठीक आहे, आता सी म्हटलं तर मग आपल्याला काय आठवतं, सी ॲनिमल, वेव, वॉटर, फिश, सी प्लांट्स, सी गुल, स्टॉर्म, वोएज, शिप, शोअर, ब्रीज, सी वेट्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सी रिलेटेड जे आहे ते शब्द लिहिलेले आहे. आणखी काही शब्दांची तुम्ही याच्यामध्ये भर घालू शकता. नेक्स्ट आपला प्रश्न दिलेला बघा, वर्ड दिलेला आहे विंड बघा. विंड ब्लो, सायक्लोन, वेदर, रेन, स्टॉर्म, विंड गेज, देन मान्सून, रेन, ब्रीज, विंडफॉल, विंडमिल, विंडचेअर, देन विंड ब्लोन. तर अशा प्रकारे आपल्याला विंडशी रिलेटेड शब्द दिले आहे. नेक्स्ट आपण जाणून घेऊया पुढले शब्द काय आहे, स्काय. जर आपल्याला स्काय म्हटलं तर आपल्याला आठवतं द सन, स्टार, क्लाउड, द मून, रेनबो, व्हॅक्यूम, देन ॲटमॉस्फिअर, ॲस्ट्रोनॉमी, प्लॅनेट, सॅटेलाइट, स्पेस अँड
कॉमेट. तर अशा प्रकारे आपण स्कायशी रिलेटेड शब्द इथे पाहिलेले आहे. आणि लास्ट आपल्याला दिलेला आहे लँड. तर बघूया की लँडशी रिलेटेड आपल्याला काय लिहिता येईल. प्लॉट्स, डेझर्ट, लँडस्लाईड, लँडस्केप, जंगल, विलेज, व्हॅलीज, रिजन, लँड माउंटन, सॉईल, कॉन्टिनेंट अँड ॲग्रिकल्चर. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही जे शब्द आहे ते इथे तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. तर आता वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. तर पुढे आपल्याला जो प्रश्न दिला आहे तो बघा. प्रिपेअर अ बायोलिंग्वल ग्लोसरी फॉर ईच ऑफ दिस टॉपिक. आता हे जे टॉपिक आहे याच्यासाठी बायोलिंग्वल ग्लोसरी जे आहे ते आपल्याला करायचे. म्हणजे बायोलिंग्वल म्हणजे काय तर दोन भाषिक. आता आपली एक भाषा जी आहे ती इंग्लिश असू शकते आणि दुसरी भाषा जी आहे ती मदर टंग मीन्स मराठी, किंवा मग तुम्ही जर तुमची मदर टंग हिंदी असेल तर हिंदीत लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे शब्द लिहिले त्याचं काय करायचं आहे तुम्हाला भाषांतर हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये करायचं आहे. आणि अशा प्रकारे मग तुमचा जो शब्दसाठा आहे तो दोन भाषांमध्ये तयार होईल. नेक्स्ट बघा, अरेंज अ ग्लोसरी इन 2 ways. आता मग ती जी आपली शब्दसाठा जी आहे ती यादी जी तयार आहे तर आपण त्या शब्दांना कसं अरेंज करायचं बघा. फर्स्ट, अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द लेटर इन युअर मदर टंग. आता त्याला काय करायचं आहे, तुमची मातृभाषेत मीन्स आपण जर मराठीत लिहिले आहे तर मराठीतून काय करायचं त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सेट करायचं. अँड अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z आणि ABCD या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सुद्धा त्याला सेट करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे जे काही प्रश्न दिले होते ते आपण बघितलेले आहे. आणि लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.